राम राम. जीवनामध्ये संगत ही फार महत्त्वाची आहे. मग ही संगत चांगल्या लोकाची असो किंवा वाईट लोकाची असो. वाईट लोकाची संगत, गुंडाची संगत, पापी लोकाची संगत ही जीवनामध्ये असेल तर आपला नाश होतो, आपलं पतन होतं. जर चांगल्या लोकाची संगत, भक्ताची संगत, संत महात्म्याची संगत, विद्वानाची संगत असेल तर आपला उत्कर्ष होतो. म्हणून संगतीला फार महत्त्व आहे. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला सांगताना संगतीला फार महत्त्व दिलेलं आहे. संगात संगदोषः असं म्हणलेलं आहे. संगानं दोष लागतो आणि संगानं चांगले विचार पण येतात. संताची संगत केलात तर चांगले विचार, दुष्टाची संगत केलात तर वाईट विचार. आता पालकांना आपल्या मुलामुलीबद्दल फार चिंता वाटते. मुली जेव्हा वयात येतात त्यावेळेस पालकांना फार चिंता असते की ते कसे वागतात, त्यांच्यावरती ते लक्ष ठेवून असतात. परंतु किती लक्ष ठेवा, मुले पालकापासून लपवून ठेवतात. मग अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस एकच करावं की आपले मुलं मुली कोणाबरोबर खेळतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहे, ते कोणाबरोबर बोलतात, फोनवर कुणाबरोबर चॅट करतात, याची माहिती काढावी. आणि त्यांचा मित्रपरिवार जर चांगला असेल तर आपण निवांत राहावं, जास्त लक्ष ठेवू नये. तुम्ही किती लक्ष ठेवलात तर त्याचा उपयोग होत नाही. फक्त एवढं करा की त्यांचे मित्र मैत्रिणी हे कोण आहेत त्यांच्याविषयी जाणून घ्या. आणि मित्रमैत्रिणी जर चांगले असतील तर आपण निवांत राहावे, मुले चांगलेच वागतील. संताची संगत, महात्म्याची संगत ही फार महत्त्वाची आहे, जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. संताच्या संगतीत राहिलात तर चांगले विचार ऐकण्याला मिळतात. आणि जेव्हा मनुष्य चांगले विचार ऐकतो त्यावेळेस आपलं मन शुद्ध होतं, पवित्र होतं, शांत होतं. मनुष्य चांगला विचार करू लागतो, वाईट विचार कमी होतात. आणि विचार हे कर्माचं मूळ आहे. चांगले विचार केलात तर चांगलं कर्म करतो मनुष्य, वाईट विचार केलात तर वाईट कर्म करतो. म्हणून संताची संगत फार महत्त्वाची आहे. जय सियाराम.